जय शिवराय मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण आलो आहे ते अलिबागमध्ये रेवदंडा बीच या ठिकाणी. आणि आता आपण स्टे केला आहे ते श्री समर्थ प्रसाद कॉटेज येथे. तर तुम्हाला बाहेरून पण दाखवतो. आणि आपल्यासोबत आहे शुभम दादा, त्यानंतरला पल्लवी वहिनी, त्यानंतर पल्लवी वहिनीची छोटी बहीण आणि प्रज्ञा, असे आपण 5 जण आहे. आणि इकडे येण्याचं कारण म्हणजे शुभम दादा आणि पल्लवी वहिनी यांचं प्री वेडिंगचं शूट आहे आज. त्याच्यासाठी आपण अलिबागमध्ये आलो आहे आणि कॅमेरेवाले पण आलेत. तर ते पण आता आपण बीचवरती जाणार आहे, तर तिकडचं आपण दाखवतो. पण त्याच्या आधी तुम्हाला मी इथलं श्री समर्थ प्रसाद कॉटेज आहे ते पूर्ण दाखवतो. तर बघा, हे आहे श्री समर्थ प्रसाद कॉटेज. इथे आपण स्टे केला आहे. इथे ग्राउंडला ज्यांचं जे आहे ओनर, ते ओनर इथे ग्राउंडला राहतात. आणि आपण इथे फर्स्ट फ्लोर आपला आहे, टेरेस पण आहे. आतमधून पण दाखवेल, आधी खालून बाहेरचं बघूया. आणि ही गाडी आहे ती कॅमेरामॅन आले ते शूट करण्यासाठी. आणि ही आपली गाडी इथे 4 वाजता आपण निघालेलो कल्याणवरून. 4 तास लागले, 8 वाजता पोचलो. आणि हा आजूबाजूचा परिसर बघूया. नंतर पाठी पण जाऊया या बाजूने. तर आता तुम्हाला ना फर्स्ट फ्लोअर दाखवतो. इकडे एंट्री आहे फर्स्ट फ्लोअरची आणि हॉल. त्यानंतरला इकडे गॅलरी आहे. त्यानंतरला इथे एक रूम आहे आणि तिथे एक रूम. त्यानंतरला हा इकडे टॉयलेट वॉशरूम एकत्र आहे. 2 रूम आहेत इथे. आणि त्यांना गॅलरी पण आहे. तर आता तिकडे तयारी चालली आहे म्हणून आपण बाहेर आहे. मग बाहेरून दाखवते, नंतर आतमध्ये जाईल ते रूम दाखवेल तुम्हाला. आणि बघा ही गॅलरी, अशीच सेम गॅलरी त्या 2 रूमला आहे. आता आपण ना स्टेज इथे केलेलं, तिथून बीचवरती आलो आहे. दादा वहिनी हे पुढे आलेत शूटसाठी. हे बघा, इथून आहे ना आपण आतमध्ये आलो. आणि हा पूर्ण रेवदंडा बीच. तर बघूया दादा आणि वहिनी कुठे गेलेत शूटसाठी ते. तर आता आहे ना हा किल्ला बघूया. आतमध्ये तर काय एंट्री नाही, बंद आहे. बाहेरून जेवढं दिसतंय दाखवतं आहे तेवढं मी दाखवतो. इथे एक वास्तू आहे समोर, पण ती बंद आहे. पूर्ण पडीक अवस्थेत आहे. हे बघा, इथे पण बंद केलं आहे.
आणि ही तटबंदी किल्ल्याची. काने यांचं इथे आता शूट चालू झालं आहे, प्री वेडिंग शूट. ते छोटे आहेत. तर आता आपलं ना पहिलं लोकेशनचं शूट करून झालेलं आहे. आता रिटर्न आपण चाललो आहे ते जिथे स्टे केलेलं तिथे. आणि बघा पुढे 3 कॅमेरामॅन, शुभम दादा, पल्लवी वहिनी, इथे प्रज्ञा, इथे पूनम उर्फ चकुली. आणि चला आता जाऊया आणि स्टे केलं आहे तिथे भेटूया. खेकडा पकडून आणलेला मी, पण खेकडा खाताना घाबरत नाही आणि जिवंत खेकडा बघून जीव जाईपर्यंत पळून जातात. आणि बघा ही किल्ल्याची अवस्था. जाऊ शकतो. तर आता आपण होतो श्री रामेश्वरम तीर्थक्षेत्र अलिबाग येथे. इथे आपली सेकंड लोकेशन होती, पण आता इथे शूट चाललं आहे, तर बघूया काय ठरतं इथे. बघा हा मंदिर आहे आणि इकडे तलाव, मासे पण आहेत तलावात, दाखवतो. तर आता आपलं रामेश्वरम मंदिर जे होतं तिथे शूट चालू होता, म्हणून आता आपण इथे गणेश मंदिर आहे एक, तिथे आलो आहे. आणि बघा ही जेटी आपण तिकडून बीचवरून दाखवलेली ती जेटी. आणि ह्या बाजूला इकडे अबंडेड शिप ती पण आहे. तर बघा ही मंदिराची एंट्री आहे, मंदिरामध्ये चाललो. आणि हे मंदिर तर बघा आता आहे ना श्री गणेश मंदिर. मंदिराची स्थापना 4/12/2016 रोजी झाले. आणि आता आपण या गणेश मंदिरात आलो आहे फोटोशूटसाठी. आणि फोटोशूट करायचं आहे. हे बघा इथे फोटोशूटचं पेमेंट करावं लागतं. तर आता आपलं ते झालेलं आहे. ते 2 किलोमीटर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो. यस यस. गणपती बाप्पाची मूर्ती आणि मंदिराच्या मागचा परिसर.
तर आपण आहे ना परत मंदिरातून बीच वरती आलोय आणि बघा आपलं आता ड्रोन उडवलाय, ड्रोन शूट चालू आहे. बाहेर यायचंय, ताईचा दरवाजा उघडायचा आहे, दोघं बोनेटवर जायचंय आणि तिला जवळ असं नाही का समोर बघायचं, असं नाही, समोर समुद्र आहे. चलो स्टार्ट. हो गाडीच्या समोर उतरा. हा उतरा उतरा. मग हा बघा आपला ड्रोन. गाडीच्या जवळच थांब जरा. हा फ्रेममधनं बाहेर नको जाऊ. जेवढं क्लोज थांबता येईल तेवढं क्लोज थांबा गाडीच्या. लागलं हो जेवढा क्लोज थांबता येईल तेवढं क्लोज थांबा गाडीच्या. ग्रेट ग्रेट ग्रेट. हा तर आता कॅमेरा पण बघा आमचा काय सीन झालाय, किती चिखलात गेला बघा तो. आणि हे बघा आम्ही कॅमेरामनचा ड्रोन आहे आम्ही घेतलाय, रिमोट पण आणि ड्रोन पण. आता हे बघा पूर्ण चिखल आहे, दलदल. नाही नाही रेती आहे, ती रेती आहे, दगड नाही, दगड नाही, हे दगड नाही. हे का आता चेकिंग चाललंय. लॉक काढलाय तुझा. आतमध्ये जाणं मुश्किल आहे बघा. हो आमचा कॅमेरा पण गेला दलदल मध्ये. आणि हे बघा परिस्थिती बघा काय आहे. आता पाठ टाकलाय बघ. आता इथं बघ असा डायरेक्ट असा अर्ध गेलाय खाली. आता थांबलाय खाली. अरे हे का दिवस घ्यायला लागले कळत नाही. अहो ऐका ना, काय पाणी इम्पॉर्टंट नाहीये. सकाळी घेतलंय पाण्यात आपण. यार काय 1 TB घेतलाय का 5 TB घेतलाय तू? 100 TB. मी आहे ना तुम्हाला बुलेट दाखवतो, समुद्रात घेऊन गेलेले आतमध्ये ती अडकले, ती काढतायत. कारण की अशी ती भीती बसली ना, त्याची पण गाड्या बघा आपली गाडी निघाली.